कसे आहेत तुम्ही सर्व आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं रोज फिरता कॅमेरामध्ये. आणि बाई टायटल बघून तर समजलं असेल प्रत्येक वेळप्रमाणे आता पुन्हा एकदा आलो आपल्या देवभूमीमध्ये उत्तराखंडला. आणि सध्या आपण आहे ऋषिकेशला. बघू शकता मागे मॉर्निंग व्ह्यू. हो क्लास. कालच आलो आपण, काल नाईटला इथे स्टे घेतला आणि सेम पार्टनर आपल्या मॅडम आज सोबत आहेत आपल्या. आणि मित्रांनो तुम्ही टायटल बघून तर समजलं असेल आपण चालू आहे मध्य महेश्वर ट्रेकला. आणि 4 दिवसाचा ट्रेक आहे, म्हणजे आज ट्रॅव्हल आहे बसनी आणि त्यानंतर हाफ डे आपला ट्रेक आहे. त्याच्यानंतर उद्या पूर्ण दिवस ट्रेक असणार, परवा रिटर्न आणि त्याच्यानंतर 4th डेला आपण ऋषिकेशला असणार. त्यामुळे आता सकाळी 5 वाजता निघायचं आहे. रेडी आम्ही पूर्ण. पुढे आपल्या मॅडम झाल्या आहेत, तिकडे सेकंडवाली जी बस आहे ती आपली आहे आणि आपण आता निघालो आहे. सगळ्यांच्या बॅग आहेत आणि भाई ट्रेक लीडर पंकज भैया फिर से एक बार. मजा येणार आहे. 4 दिवस धमाल आहे भाई. चला चला चला. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सबको. आणि भाई आजचे आपले ट्रिप पार्टनर आहेत सगळेजण. मजा येणार आहे. आपले सोनूबाई होते लास्ट टाइम, त्यांची सगळी फॅमिली आहे. हाँ वही लीडर लग रहे आज के. गणपती अप्पा. मित्रांनो आणि फायनली आपण आलो आता रानसी विलेज, म्हणजे बेस विलेज बोलतात मध्य महेश्वर ट्रेकचा. आणि सांगायचे तर आता 8-9 तासाचा प्रवास करून इथे पोचलो. बसमध्ये काय व्हिडिओ करायची इच्छा नाही, पूर्ण हालत बेकार झालेली. आता आलो आपण बेस विलेजला. बघू शकता मॅडम चाललेत. ए हाय कर रे बाबा. हां सकाळपासून बसमध्ये बसून वैतागले. आता अर्धे गेलेत पुढे. आपली जरा बॅग घ्यायची अरेंजमेंट होती ती केली आणि आता ट्रेक फायनली सुरू झाला आहे. आज आपला 6 किलोमीटरचा ट्रेक आहे. 6 किलोमीटर ट्रेक करून आपण जाणार आहे. ते मला पण नाही माहिती, तिथे गेल्यावर समजेल. आणि बघू शकता रस्ते डायरेक्ट डोंगर खाली आले आहेत भाई. चला बघून बघून शाबास. ओ हो. आणि इकडे नजारे बघू शकता. डेंजर डेंजर वाले. कसा वाटला प्रवास? छान गेला. कसा गेला? छान. गाडीमध्ये असं काय इझी होता. मजा आली यावेळेस. झोप झाले होते ना पूर्ण एकदम प्रॉपर. 5 वाजता सोडला आय थिंक आपण हॉटेल. 4ला उठलेलो सकाळी. ऑन टाइमच पोचलो सगळीकडे. और ऍक्शन करायची गरज नाही. आणि 1 किलोमीटर आलो असेल पुढे. आणि भाई हीच खासियत आहे उत्तराखंडच्या ट्रेक्सची की जागोजागी तुम्हाला झरणे भेटतात निव्वळ पाण्याचे आणि ते पाणी पिऊ शकता. असे झरणे आहेत. बघू शकता अख्खं निळं क्षार पाणी आहे. आहा मजा आहे. म्हणजे पर्याच आहे. पर्याय आहे का हिचा? और हमारे ट्रेक लीडर भाग रहे और ये गोली भैया और ये हमारे अंकल ट्रेक लीड कर रहे हैं पंकज भाई के साथ. और ये पूरा साफ साफ पानी, बर्फाचं पाणी आहे भाई. हो आणि स्टीप चढाई थोडी भेटलेली आहे मॅडमला आपल्या. मी मागे हर हर महादेव. नमो पार्वती पते हर हर. आणि बघू शकता पूर्ण स्टीप चढाई, वरतून खाली आलं आणि अजून एवढा डाऊन जायचं. मॅडमची अवस्था. ट्रेकची हाऊस बाई, ट्रेकची हाऊस. हर हर महादेव बोल. हर हर महादेव. हां आणि ये बघा सगळेजण हे लोक करून आलेले ट्रेक. हर हर महादेव. कैसे हुए दर्शन भगवान के? बहुत अच्छे. अरे वाह वाह. इधर तक वापस आ गए, मतलब बहुत बढ़िया हो गया. चलो काय दमली. चल 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 चलिए. कमॉन कमॉन. थांबायचं नाही.
शबाश. शॉर्टकट नाही घ्यायचे, हे शॉर्टकट आहेत भाई. शॉर्टकट महाग पडतील. आणि बघू शकता अवस्था, असे ट्रेक करायला लागतात उत्तराखंडला. नुसते फोटो आणि व्हिडिओ बघून येऊ नका, फोटो व्हिडिओ बघून येऊ नका. ही अवस्था आहे. आणि ही दुसरी अवस्था. अरे प्लीज काही सांगू नका त्यांना, मला येत नाही. नाही मी असं बोलतच नाही तुला येत नाही. मी केलंय केदारनाथ. मान्य आहे, चल. आणि ते देवीचं मंदिर आहे, ते दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. हां हां. आणि क्यूट असा नजारा बाई, खतरनाक, लय भारी वाटतं. आणि हा रोड आहे, इथून आता सध्या गावं आहेत एक दोन, त्याच्यामुळे असा रोड भेटला आहे आपल्याला. तर इझी होतो ट्रेक थोडा. बट पुढे जो स्टीप असणार आहे ती उद्या मजा येईल आपल्याला. अजून 2-2.5 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट करून आपला स्टे आहे, त्याच्यामुळे निघा होतं. आणि मित्रांनो, आपण ट्रेक सुरू केल्याच्या नंतर गौंडर म्हणून इथे पहिला विलेज लागतो. तो आपण रांची जो बेस विलेज आहे तिथून एक 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. थोडं आगे गेलो ना. चल पटकन. आणि क्यूट. इथून 6 किलोमीटरवरती एक गौंडर गाव आहे. आणि इथून पुढे 1.5 किलोमीटरला वनतोली म्हणून आहे. आपला स्टे तिथे असणार आहे आज. तर अजून 1.5 किलोमीटरचा आपलं बाकी आहे ट्रेक, तो कंप्लीट करू आणि मग पूर्ण रेस्ट करू. मित्रांनो, किती किलोमीटर ट्रेक केला? 6 किलोमीटर तर तेच होतं. 6 किलोमीटर तर तोच होता, त्याच्या पुढे 2 किलोमीटर आहे. म्हणजे 7.5 ते 8 किलोमीटर ट्रेक करून आपण चालत केला. बायकोने माझ्या केला. पहिला पट्टाप्पा पार केलेला आहे. आणि त्यानंतर जे दृश्य दिसतंय आता बघू शकता. ओ हो हो, तिथून जायचं आहे आपल्याला खालून. अरे पूल कुठे गेला? अच्छा, इकडं खाली आहे का? हा इथं पूल आहे बघा. तर पुलाच्या इथून जायचं आहे नदीतून भाई. तर परत वॉटर क्रॉसिंग आले आणि इथे वंचोली म्हणून गाव आहे, तिथे आपल्याला स्टे आहे. चल आलो आहे आपण. आणि आता या ब्रिजवर रील स्टार सगळे उभारतात इकडे येऊन. व्ह्यूच तसा आहे म्हणा, बघू शकता पूर्ण नदीचा. खतरनाक आहे. हा लाकडी पूल पण क्रॉस करत आहे. खाली अडकवू नको, प्रेशर पाण्याचा. आणि मॅडम चालल्या दुसरा प्रेशर आहे. हालतोय पूल, हालतोय. कसं वाटतंय पहिला पडाव पार करून? काय नाही, एवढं इझी आहे. इझी आडवा होता. उद्या मागे तो डोंगर दिसतोय, मागे डोंगर तो क्रॉस करायचा आहे आम्हाला. आणि हा लाकडी पूल. हा बघा, हिच्या मागचा हा जो डोंगर आहे तो आपल्याला उद्या पूर्ण पार करून जायचा आहे. आणि बेबी आमची आज कव्हर केलंय तिने, उद्या पण तिने करावं पटापट. बरं वाटतंय, कुठला तरी ट्रेक पहिला टप्पा कव्हर केलाय तिने. ठीक आहे, बरेच ट्रेक आहेत आमचे. हा लाकडी पूल खतरनाक वाटतंय, आपण वाटतंय काहीतरी. चलो बाबा, फायनली. और ये हमारे लीडर हर हर महादेव. आणि हा आमचा आजचा फर्स्ट स्टे, पहाडवाला स्टे, सारांश होमस्टे म्हणून आहे. तिथे आजचा स्टे आहे. आता कुलप म्हणजे काय, बॉडी शांत करण्यासाठी एक्सरसाइज आहे. फोल्ड कर पुढचा पाय, पुढे घे, अजून पाय पुढे घे. हा शाबास शाबास शाबास. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आजचा आपला हा ट्रेकचा सेकंड दिवस आहे. बघू शकता मॅडम तयार होतात, बॅग पूर्ण रेडी आहेत. आणि भाई बाहेर मोसम एकदम मस्ताना झाला आहे. रात्रभर थंडी होती, बट इथे ब्लँकेट वगैरे जिथे स्टे द्यायला खूप छान अरेंजमेंट होती. रात्रभर काय एवढं वाटलं नाही. आता 5:30ला ॲक्युरेट ट्रेक सुरू करायचे. आता 5 वाजलेत. अर्ध्या तासात बॅग वगैरे खाली घेऊन नाश्ता करून इथून आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे.
आणि आज बहुतेक 3 ते 4च्या दरम्यान आपण वरती मंदिरात पोहोचू. कारण आज टोटल 9 किलोमीटरचा ट्रेक आहे. 9 किलोमीटर ट्रेक करून आपण रेस्ट घेणार आहे. मग बेबी रेडी? आवाज नाही निघत आहे. एका दिवसात आवाज नाही निघत आहे बाई. काय वाटलं नाही मला आता. मस्करी नाही नाहीतर मी आता टाईट असते माहिती आहे ना. तर काय अरे, बोलले का पाय दुखतंय. हो. चालेल, चला नाश्ता वगैरे करूया आणि ट्रेकला सुरुवात करूया. हळूहळू सगळेजण चाललेत. ट्रेक सुरू होतोय. हा आपला स्टे होता काल नाईटचा. उद्या परत आपण इथेच येणार स्टेसाठी. गरमागरम नाश्ता तयार होतो आमचा. आणि आपला पंकज बाई आहे ना, त्याचे मित्र आहेत कॉलेजमधले. त्यांनी पण सेम कोर्स केला आहे. त्यांचं स्वतःचं हॉटेल आपण जो स्टे केला ते. आणि ही बाई एक नंबर पोहा बनवले. आणि आपल्या आजच्या ट्रेकची झालेली आहे सुरुवात. आराम से चलो ना, किधर जाना है अपने को, ऊपर ही तो पहुंचना है. और अभी कितना है, 9 किलोमीटर ही है. 1 घंटे नहीं. घोड़े 6 तक सीखा, 2 दिन का 6-5. और ट्रैक लीडर भी हमारे साथ है. और पंकज भाई आज का क्या प्लान? अरे पंकज भाई ने ये तो हमने भाई है. ओके, फ्रेश फील. डन. अर्धे गेले वरती आणि हा नजारा कडकवाला. चला. भाई डेंजर दम लागला पूर्ण. आता 2 किलो बोलतोय 2 किलोमीटरचा डोंगर पार केला आहे. आणि त्याच्यानंतर हा पहिला विलेज लागला आहे खड्रा. हालत बेकार आहे. एडवा शाबाश. काय नाही, काही नाही. तुम्ही हफताय, मी हफले. रिलॅक्स. जे करू नाही शकत हां ते मी करून दाखवलं म्हणजे मोठी गोष्ट. बस यासाठी तुला आणले इकडे. चला, आता स्टॉप आहे. तर स्टॉप आहे परत नाश्त्याचा. इकडे थांबलेत बघा वरती. अर्धा तासाचा ब्रेक आहे. मग परत पुन्हा 7 किलोमीटरचा ट्रेक. हो. आणि इकडे आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. वरचं जॅकेट काढलं कारण ट्रेकला थोडा आता गरम होतं. थंड पण हवा तशीच आहे ना. और बिट्टू भाई बढ़िया सब मजा, बहुत मजा आ रहा है. हो फिट भाई, फिट है एकदम. अरे गोली भाई हमारे, गोली भाई हाय करो ना यार. हाँ ये लीड कर रहे हैं अभी हमको. गोली भाई चलो चलो चलो. नाश्ता हो गया. अभी भाई रुकना नहीं है 2 घंटे तो. चलो. और ये जो है ग्रुप के सबसे टॉलेस्ट गाय, मतलब इधर आम नहीं है. ट्रेक तर चालूच आहे. आवाजावरून ओळखू शकता. पण ट्रेकच्या दरम्यान जे सुख भेटतंय ना, जे बघायला भेटतं ना, बघू शकता. पुढे कोण नाही, मागे कोण नाही. निवांत आम्ही दोघांचा टाईम घालवतोय. ट्रेक सुंदर चालू आहे. मला सुकून भेटतोय ना. बरं दम लागतो काय होतं आहे, बट बाई डेडिकेशन आहे. तुम्हाला देवाला भेटायचं आहे तर कोण सहज भेटवणार नाही तुम्हाला. इथे गुफा आहे आतमध्ये. त्या गुफेत जाऊन पूजेला बसतात. आणि चाललं झरणे वगैरे थोडं थांबत पाणी पित. आता नाश्ता केल्यापासून आत्ता 5 मिनटाचा स्टॉप घेतला आणि आता परत हळूहळू निघालो पुढे. व्ह्यूज बघू शकता भाई, क्लासची आहेत एकदम. डोंगर दऱ्या आणि वरती तिकडे बर्फाचे डोंगर दिसायला लागले. पण वरती का आपल्याला बर्फ भेटणार नाही आहे ते माहिती आहे आपल्याला. मजा येते भाई लाईफमध्ये. तुम्ही ह्या गोष्टी करा, माझं तर मत आहे. त्याशिवाय काय धमाल नाही भाई. नवीन नवीन जेवढे एक्सपिरियन्स घ्याल तेवढी मजा आहे.
वरती. माय गॉड, ते आले खाली, मी आले वरती. कॅन यू सी दिस? माय गॉड, रोहित चालतायत. एकदम भारी एक्सपिरियन्स. हवेस काय वाटलं नाही. ओके, एकदम मस्त वाटतंय. कसं वाटतंय? Oh God. अजून 7 किलोमीटर ना? अजून किती किलोमीटर? हा, अजून 6 किलोमीटर. कुठून आलो यार? कसं वाटतंय? खतरनाक बाई. जोपर्यंत देऊळ दिसत नाही तोपर्यंत काय सांगू शकत नाही. अजून 4 किलोमीटर. 4 बाकी आहेत. 4 अजून 4 किलोमीटर इझिली. टार्गेट आहे 1 वाजेपर्यंत पोहोचायचं आपला. 1 पर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे दिवस भेटेल वरती आपल्याला. काय वाटतं, पोचू का? आरामात. ज्या प्रकारे तू चालते मी बरोबरच चालते ना, कडक मानला भाई. कव्हर केला बायकोने आमच्या. त्यासाठी बॉडी कमी असावी लागते. हो, पोट आतमध्ये जावा लागतो. हो. रोज उठून पाव 4 वडापाव खाऊन नाही चालत है ना. सोडून काय केलं, सोबतच तर चालते. मग सोबतच चालते, पण तुमच्यावर मला असं नाही होत नाही. तो दम तर लागणार ना. दम नाही लागत आहे. एक्स्ट्रा बॅग आहे, सगळं आहे. माणूस एक्सेप्ट करत नाही ना, पण माझी बॉडी जास्त आहे. घे ना मग. एक्सेप्ट करतात. जिमला जातात हा, हे जिम करतात रोज, कार्डिओ, हो, जिमला डोंगर असतात. पुशअप्स. हे बा. तरी पण माझं वजन किती कमी झालं? 7 किलो विदाउट जिम. असं कोणी जिम मध्ये डोंगर नाही देत ना जरा. असं जिम मध्ये डोंगर चढा नाही तर नका चढू. बॉडी हलकी तर व्हायला पाहिजे, पण आम्ही ते करतच नाही. आम्ही रोज जिमला जातो आणि घरी येऊन आंबे खातो. कॅलरीज आम्ही बर्न करतच नाही. ब्लॉगिंग मध्ये हे पण सांगणं जरूर आहे ना, माणसांना समजलं पाहिजे ना आमच्या माझा नवरा काय करतो. पण नाही, एक्सेप्टच करायचं नसतंय हो, की आपली बॉडी जास्त आहे. तेच सांगत राहा. आहे ना. देवाच्या पाय पडा आणले का माझी बुराई करा आणले. असं तुम्ही चला माकड. हा, खतरनाक ना. हे बघा इकडचं. बर्फाचे डोंगर समोर आलेले आहेत हा. आणि हा सुंदर नजारा. ओ प्लीज, सुंदर नजारा. जिरली आमची, जिरली भाई. सुरुवातीला एवढी मजा वाटलेली, हालत झाली रे हालत. काय बघा, हे नुसतं एवढी चढणीच आहेत. अजून वरती चढ, पूर्ण डोंगर सगळं दमाला झालं आहे. हालत बेकार भाई. जेवढं बोलतो तेवढं सोपं नाही सगळ्या गोष्टी. डेडिकेशन सारखं बोलतोय. अवस्था रस्ता संपायलाच मागत नाही. अरे बापरे, नुसता खालोखाल माणसं बघू शकतो जात आहेत कुठच्या कुठे. मित्रांनो, फायनली त्या समोर आपल्याला मंदिराचा आजूबाजूचा परिसर दिसू लागला आहे. बाई जाम हालत बेकार झाली जाम. म्हणजे 9 किलोमीटर बोललेलो तर असं वाटत होतं केदारनाथच्या 23 किलोमीटरपेक्षा डेंजर ट्रेक आहे. हां, ते गोळे बिळे आलेत ना पायात. हां, काय म्हणशील? 9 तास
कितीला निघालो? 6 वाजता स्टार्ट 6ला सुरू झाले, 2:30 वाजले. 7, 8, 9, 10, कंटिन्यू 11, चालतोय 12, 1, 2. घोडे पण नाहीत की तुम्ही घेऊन जाऊ शकताय. चला हा, इकडे ती सोय नाही बाबा, घोड्यांची कारण इकडे गव्हर्नमेंटचं घोडं वगैरे तसं काय हिशोबच नाही. भारी. मी समोर बघू शकतो, दर्शन घेऊन आलेले आहेत. और हर हर महादेव, हो गए दर्शन? अरे वाह, मजा. 5 मिनट के सामने टेंट. ओके 5 मिनट मंदिर पे ही आप लोग. ओके, चलो, महादेव की कृपा है. चला. हर हर महादेव. लोकांनी 700 किलोमीटर 800 किलोमीटर 1.5 तास, 2 तास, 3 तास चायला हालत बेकार झाली. देवा, खाली बघायचं ना रे कुठेतरी कर, एवढा लांब येऊन बसला. चला परत पॉसिबल नव्हता हा ट्रेक, मला नव्हतं वाटलं मी करेन, आपण केला बाई. पण तरी सुद्धा मानली माझ्या पुढे पण बाई धावत होती. नाही, मला इझी वाटलं. केदारनाथ केला 3 वेळा, माझी बॉडी लय हेवी होती. मला असं बॉडी वजन आता उतरलं ना, त्यामुळे काय वाटत नाही, दम नाही लागत. एवढं इझी छान ट्रेक केला. सगळ्या लेडीज मध्ये तूच प्रॉपर चालत होतीस. मजा आली ट्रेकला बाई. स्वतःला असं प्राऊड ना मी स्वतः चक्कीत झालो बाई. चालली 3-3, 4-4 किलोमीटरला घोडे गेलेत. तिन्ही टायमाला केलेत मी. खोटं कशाला बोलू, मी खरंच केदारनाथला केलेत पूर्ण तिने. आणि हा ट्रेक कव्हर केला. केदारनाथ नव्हता असा नाही, आपण म्हणजे मध्ये थांबलो मी 10 मिनिटं, बट भाई कंटिन्यू ट्रेक केला. झालं ना शेवटी. आपण कुठे हे नाही घेतला, स्टॉप नाही, रेस्ट नाही केली. चलो. आणि आता इथे आले हो, हे बघ आपल्याकडे असते ते काय, ते नाही का मिरगाला येतात ते लाल वाले लाल. हा, ते तिकडे पण आहेत मिरगाची किडे बोलतात. मिरगाची किडे. चला, देव दिसेल थोड्या वेळात. भाई फायनली बघायचं देव बघायचे. आता आला अंगावर बाई. बघा समोर मंदिर. हर हर महादेव, मध्य महेश्वर महाराज की जय. खतरनाक भाई, खतरनाक आहे बघा देऊळ. एक नंबर, मन प्रसन्न झालं. काटा आला देऊळ बघितलं अंगावर. खतरनाक आहे. या अनुभूती खूप वेगळ्या आहेत आणि लय कष्ट करावे लागतात भाई यासाठी ना. चल या, रडायचं काय. चल या, आनंद अश्रू आहेत तिच्या, आनंद अश्रू. ये चल. ओ ॲडिक्टेड आहे ना बहुत महादेव की. हा चला या, पाय पडायला वाटतं. देवाला बघून प्रसन्न झालोय. आता जातो, थोडं होमस्टे घेतला आम्ही, म्हणजे रूम बुक आहेत. तिथे जाऊ, खाऊ आणि मग संध्याकाळी संध्या आरती 6 वाजता आरती आहे. आता वाजलेत 2:30. 6 वाजता मस्त आरती, दर्शन सगळं करायचं. मजा बघतच राहा, कुठे जाऊ नका, ब्लॉग पूर्ण बघा आपला. चला. हा मित्रांनो, हाय आपला आजचा स्टे. ते मॅडम लागलेत कामाला. आल्या बॅग एकदम खतरनाक. दर्शन करले मस्त. तर थोडा रेस्ट करू, संध्याकाळी आरती करू, त्याच्यानंतर दर्शन आणि मग संध्याकाळी मस्त जेवून परत मंदिराच्या प्रांगणात जायचं. सुकून आहे बाई. प्रॉपर ट्रेक झाला. हालत बेकार झाली ट्रेकला, पण मजा आली. वरती आल्यावरती जे सुख आहे ना ते तुम्हाला खाली नाही समजणार. चला. चिल्ली नाम है, और उसका रेड चिल्ली, व्हाइट चिल्ली हो तुम तो. हाँ दीदी आप बड़ी हो, आप बड़ी हो, आप छोटी हो. क्यूट अशी दिसते ना तुम्हाला, ते आपण जो स्टे घेतलाय त्यांची नात आहे. क्या नाम बघा किती क्यूट आहे. चिली. चॉकलेट खा के दांत खराब कर दिए. हाँ. उसका दीदी का नाम क्या है? चिली. उसका नाम चिली है? अच्छा. क्यूट आहे. क्या करती है? टाइमपास आहे. आहा,
मी भाई फायनली रेडी झालो आहे. 8 डिग्री सेल्सिअसमध्ये चेंज केलेला आहे. तर आम्ही तयारी करतोय फोटोशूट. भाई टायमात आलो, वेळ आहे प्रॉपर, त्याच्यामुळे काही चुकवायचं नाही. सगळ्या गोष्टीच्या निवांत झाल्या पाहिजे. व्लॉग, फोटोज, रील्स काय असतील देवाच्या त्या धमाल आहे धमाल. चला बेबी रेडी. ओ हो चला. बाहेरचं वातावरण आणि बघायचं आमचा रूम कुठे हा. इथून आम्ही उतरलो ना की अशी इथं चप्पल घालायची आणि ह्या 2 क्युटीज आहेत बघा इथे. या 2 क्युटीज आहेत. तिथून असं बाहेर आलो की डायरेक्ट मंदिर. भाई मंदिर खतरनाक वाला लोकेशन आहे. क्लास. चला जाऊया मंदिराच्या इथे. दर्शन 6 वाजता सुरू होईल म्हणजे आरतीचं. तोपर्यंत आपण मंदिराच्या बाहेर फोटो वगैरे घेऊया. हा बघू शकता मागचं निसर्गरम्य वातावरण. आम्ही निसर्गरम्य वातावरणात आम्ही दोघं आणि मध्यमहेश्वर बाबा. खतरनाक खतरनाक भाई क्लास. चला ब्लॉग थोडा वेळ आपण थांबू आणि पहिले फोटोज वगैरे घेऊया, मजा घेऊया. हर हर महादेव. बेकार थंडी आणि देवाची संध्या आरती सुरू झालेली आहे. गर्दी बघू शकतो. एक सही बात बताओ ना, हम छह के ग्रुप में सबसे आरती घे. हो मित्रांनो बघितलं असेल म्हणजे संध्या आरती जी होती ती झाली आहे पूर्ण. आरती घेतली, देवाचं दर्शनसुद्धा घेतलं. मंदिराच्या प्रांगणात व्हिडिओ काढायला म्हणजे अलाउड नाही, त्यामुळे आतल्या काय व्हिडिओ काढले ना दर्शन घेताना वगैरेचा. आरतीची व्हिडिओ काढली, दर्शन घेतलं, छान मस्त दर्शन झालं एकदम. आणि भाई अनुभूतीच वेगळी होती. आतमध्ये एकदम तुम्ही गाभाऱ्यात गेले ना की हा माहिती ज्यांना ते भागतं त्यांचं त्यांनाच माहिती आहे. छान दर्शन झाले, खूप छान दर्शन झाले. मॅडम का म्हणशील दर्शनाबद्दल? जसं हवं तसं पाहिजे तसं झालं, काय दगदग नाही काय नाही. आणि दर्शन झालं तसंच आम्ही डायरेक्ट हिटरच्या इथं येऊन बसलो आहे, चुलीच्या इथे. यांच्या इथे आपण थांबलो स्टेला. संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतायत. मस्त झालं दर्शन मित्रांनो. बघूया आता नाईटला अजून काय करता येते की नाही. सकाळी लवकर आपल्याला ट्रेक आहे बुधा महेश्वर म्हणून, वरती 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. तो सकाळी 4 ते 5 वाजता निघायचं. जे काय असेल तुम्हाला अपडेट मी देतोच. व्हिडिओ बघत राहा, छान मजा धमाल चालू आहे. आणि मध्यमहेश्वर भाई ज्याच्यात दम आहे, ज्याला महादेवाची बोलतात ना महादेवाशिवाय राहू शकत नाही, भेटायचं जे महादेवाला तोच येऊ शकतो, नाही तर बाकीच्यांचं काम नाही इकडे यायचं. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे सगळे. आणि आजचा आपला हा 3रा दिवस. सगळेजण रेडी झालेत, चाललोय सकाळी सकाळी. इकडे आपले भगवान. आणि 4 वाजलेत, सकाळी सकाळी चाललोय बुधा महेश्वर ट्रेकसाठी निघालोय. आता इथे थोडा वॉर्मअप होईल आमचा. सगळेजण काळोखामध्ये दिसत आहेत की नाही नीट तर निघतायत. मॅडम रेडी आहेत. हो कसं वाटतंय सकाळ सकाळ? झोप झाली नीट? ओके. ट्रेक सुरू करायचा आहे. जेवढं लवकर जाऊ तेवढं लवकर रिटर्न यायला भेटेल. येऊन आपल्याला पूजा करायची आहे इथे देवाच्या इथे परत. हा थंडी जाम बेकार आहे. 3 लेअर घातल्या तरी सध्याला बघू.
अजून वरती चढायचा डोंगर. चला, हर हर महादेव. हो भाई डेंजर. तिकडे होतो तिने एवढा चढ दिसायला छोटा दिसतो पण मोठं म्हातारीच्या भाई खतरनाक. मॅडम ओके टीम चालली बघा. आणि समोर जे पहाड दिसतात डोंगरवाले खतरनाक आहेत भाई. कसं वाटते? ये चढ़ाई खत्म क्यों नहीं हो रही है? पहाड़ चढ़ना है भाई, पहाड़ रुकना नहीं है हमें. हाँ पहाड संपतच नाही देवा. ओ गॉड, देव कुठे खाली राहिले आणि आम्ही तर कोसावरती आले. अजून चढणं नाही. संपतच नाही, जरा पण संपत नाही. सूर्य आला, सूर्य बाहेर. वाढतच जातो यार तो डोंगर. 10 मिनिट. बघू शकता तुम्ही एक डोंगर, सूर्य इकडे सूर्यावर येतोय. एक डोंगर चढवून. ही रेंज बघा भाई. Oh my God, can you see this? तोंडातून शब्द निघत नाही. अक्षरशः तो हे सुकलाय माझा चेहरा, थंडीने पूर्ण गोठावला चेहरा. आणि ते बघू शकताय तुम्ही. त्याच्यासाठी एवढी सकाळी 4 वाजता उठून मेहनत करतो. हे बघा तिथे पोचलेलो आहे. उदा महेश्वर. जेवढं इझी नाक गळायला लागलंय. तेवढं बाबा हालत बेकार. तो पोल त्या पोल पर्यंत, त्या पोलच्या 1 किलोमीटर वर आहे. चला जाऊया. असं फक्त बोलत होते की तो पोल इधर तक 5 मिनिट 10 मिनिट और तिथून पण अर्धा तास लागतो. या सगळ्यांनी प्रिपेअर करून या, कारण हे वरचे नजारे जे डेंजर आहेत. नाही मिळत असं वरचे बघायला, नजारे लय खतरनाक आहेत. डेंजर. एवढी मेहनतीचं फळ भेटतं वरती आल्या. तिथं सूर्य बाहेर येतो बघ त्या तिकडे समोर त्या रेंजमध्ये बघा. हा इकडे पूर्ण भारी. देव असं बोलतात ना, मिळत नाही तसं आहे ते. आणि मित्रांनो, ज्या मंदिरासाठी सकाळी 4 वाजता उठून आपण ट्रेक सुरू केला ते हे मंदिर बुढा महेश्वर. छान मंदिर आहे. इकडे फुले तलाव आहेत एवढ्या वरती उंचावरती. दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण डाऊन ट्रेक सुरू करणार आहे. इथला खाली जाऊन देवाची पूजा करून मग पुढचा डाऊन ट्रेक सुरू होईल. चला नाही मित्रांनो, या वाजल्या मित्रांनो बघितलं मगाशी आपण वरती बुद्धा महेश्वरचं दर्शन घेऊन आलो. थोडी थकावट झाली. त्यानंतर काल आपण पर्ची फाडलेल्या विशेष पूजा करायला भेटते इथे. 1100 रुपयामध्ये 5 जणांची होते. ती सकाळी 7 ते 8:30 पर्यंत कवर होते. हा विशेष पूजा झालेली आहे आपली. देवाला सांगितलं भाई आमच्या गोविंदा पथकाचे पण स्वयंभू हनुमान गोविंदा पथकाचे 9 थर लागू दे यावर्षी. देवाच्या मनात इच्छा आहे आणि आपले परिश्रम पूर्ण होतील. पूजा खूप छान झाली. गुरुजींनी खरंच खूप सर्व भारी म्हणजे नीट सांगितलं. अजून लाईन आहे. तर आपण आपली टी-शर्ट जी आणली आहे अंडीची त्याच्यासोबत फोटो काढूया मस्तपैकी. हे बघा स्वयंभूची टी-शर्ट आपण आणलेली आहे भाई. ते आपण आता फोटो काढायची तिथे. आजचा योगायोग असा, आमचे ट्रेक लीडर पंकज भाई यांचा वाढदिवस आहे. तर इथे शॉर्टकटमध्ये आपण बड्डे करूया त्यांचा. इकडे काय केक अवेलेबल नाहीत. 1 मिनिट भाई, त्यांना सरप्राईज चेरी वगैरे लावून. हाँ पंकज भाई 2 शब्द बोलो पहले बर्थडे के बारे में. 2 शब्द बोलो. थैंक यू सो मच. इससे काम चला लो बस. ये सरप्राइज वाला के ये मिलता बोलू नाही शकत ब्लॉग मध्ये. भाई निघतायत का नाही कधीपासून तयार होऊन म्हटलं आले सर्टिफिकेट वाटण्याचा कार्यक्रम. काय तुम्हाला वाटलं ह्या ट्रेक बद्दल?
ह्या ट्रेक मग काय नाही समाधान वाटलं मला. हालत लोकांना झाली जीवाची. काय सांगू शकाल? लोकांना काय नाही सांगू शकत. देवाला भेटायची इच्छा असेल तर या, की रील बी साठी जायचं असेल तर तुमची काशी करा तिकडच. तुला काय बोलायचं तू बोल. मी सांगेन लोकांना, इथेच आहे सगळं. पैसे जमवून जे ठेवताना तेच जाणार आहे. तुम्ही वरती घेऊन नाही जाणार. तेव्हा कमवताय हिरा, म्हणजे खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे. खरंच नाही, आपल्याला असं वाटतं की आपण कमवू, आपण आपल्या पोरांसाठी ठेवू. पोरं आपली जी येतील ती त्यांचं नशीब घेऊन येतील. बरोबर आपण त्यांचं नशीब नाही घडवू शकत. बरोबर काय नाही. जे कमवताय ते स्वतःवरती खर्च करा, थोडे बायकोवरती पण खर्च करा. का तिकडे आता सर्टिफिकेट घेऊन आलेत. आय डोंट लाईक. मी भाई फायनली आपला दर्शन वगैरे 2 दिवसाची ट्रिप मध्यमेश्वरची कंप्लीट झालेली आहे आणि डाऊन ट्रेक सुरू झालेला आहे. हे बघू शकता 6 ते 7 किलोमीटरचा डाऊन ट्रेक कंप्लीट केला आहे. आता 1-2 किलोमीटर बाकी राहिले अजून. पण भाई टाकांची जी वाट लागली, बोट एवढी डेंजर दुखायला लागलेत ना बुटांमध्ये. जाताना तर त्रास झालाच, पण येताना अजून हालत बेकार चालते. चेहऱ्यावरून बघतायत. ठीक आहे, 1-2 किलोमीटर बाकी आहे. परत इकडे स्टे आपला गेल्यावर जरा फ्रेशन अप होतो, तर बरं वाटेल. चला, रस्ते असेच आहेत पूर्ण दगडींचे. नाही मित्रांनो, जागोजागी ना असे इकडे सुविचारलेले आहेत. तर आमचा ट्रेक आता खतम होता एक सुविचार मस्त वाचला, काम की टेन्शन नाही, सेहत भरी मुस्कान लेकर घर जाओ. खरंच आहे, जेव्हा तुमचा ट्रेक पूर्ण होत येतो तेव्हा एक वेगळा फील येतो. काहीतरी जर ना अचीव केला तर भारी वाटत त्यानंतर. छान आहे. चला, अजून 1 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे आपला, कवर करू पटपट. हे बाईक बघू शकता, चेहऱ्यावरून समजत असेल किती फ्रेशनेस आला आहे. जाम थकलो. आणि हा आपला इथे होमस्टे आहे, सारांश होमस्टे. तर माझ्या मागे तुम्हाला दिसतं तर आपले स्टे आहेत आजच्या नाईटचे. आलो इथे, कसं इथे लाईट बी येते, म्हणजे वीज पुरवठा होतो, त्याच्यामुळे इथे गिझर वगैरे आपल्याला भेटतात. तर कसं गरमागरम पाण्याने मस्त आंघोळ केली, फ्रेश झालं. वा, म्हणजे इकडे गरम पाणी म्हणजे भाई सोन्याच्या भावात आहे, लय भारी. आणि सगळं झालं आता फ्रेश वगैरे, मस्त जेवण पण झाले. भात आणि राजमा चावल, म्हणजे राजमा चावल होता, राजमाची मस्त आमटी होती, पापड होते, खाल्लं. जागा बिगा आल्या तो सुकून भेटतो ना स्टेला आल्यावर. पण टेन्शन एवढं आहे की उद्या परत 6 किलोमीटरचा ट्रेक आहे. सकाळी परत लवकर उठत आहे, मग आज जेवढं होईल तेवढं लवकर झोपू, आराम करू, आणि उद्या सकाळी लवकर उठू. आणि उद्याचा डायरेक्ट नाईटला आपण ऋषिकेशला असतो, त्याच्यामुळे तेवढं पटापट उद्याचा प्रवास केला तेवढं करू. पण मजा आली, धमाल आली भाई. तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघितलं असेल. दर्शन घ्यायचं आहे तर जाम त्रास आहे, म्हणजे देवाला भेटायचं सोपं नाही हे समजतं अशा वेळी. जाम आली. चला, थोडं अजून आपले कोण झालं, आम्ही दोघंच नॉनस्टॉप आलो. 4 तासात पूर्ण ट्रेक उतरलो. जाताना 9 तास लागले. पण पाया बियाचे पण वाट लागले ना, बोटं एवढं डेंजर दुखत आहेत काय सांगू तुम्हाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आपला हा आजचा ट्रेकचा 3रा दिवस. 3रा म्हणजे आज पूर्ण डाऊन ट्रेक सुरू होतं आहे, जे लास्टच पकडा. 2-3 दिवस जी काय धमाल मस्ती केली तुम्ही बघितली आहे. आणि आज ट्रेकचा एंड होणार आहे. सकाळी आता वाजलेत 6:45 झालेत तुला, 7 वाजलेत. मस्त आराम भेटला आहे कालच्या दिवसापासून, झोप बीप सगळी पूर्ण झाली आहे. आता निघतो आपण, जो बेस विलेज होता आपला रासी, तिकडे जातो आहे. तर इथे नाश्ता रेडी आहे, मागे पोह्या, गरमागरम चहा, आणि जायचं मस्तपैकी. जे काय आता पण 6 किलोमीटरचा ट्रेक आहे आजचा. काय बोलते, कसं वाटलं काल 2 दिवस? रेस्ट पूर्ण झाली आहे म्हणा. सगळ्यात जास्त तर आम्ही झोपलोय. और नींद हो गई पूरी आपकी? चलो, ये जो है राजस्थान वाले
हमारे खास यहाँ के ट्रिप पार्टनर थे. आणि इकडे बघू शकतो लोक. ठीक आहे, राहू दे माझं राहू. चला नाश्ता करूया गरम गरम. हो गरमागरम आपला नाश्ता आलेला आहे. पंकज भाई बर्थडे पार्टी अभी तक चालू आहे. बर्थडे याद आ रहा है इनको. बर्थडे होता. चला गरम पोहायलेत, नाश्ता करून घेऊया. शेंगदाणे देवा. मित्रांनो डाऊन ट्रेक झालेला आहे सुरू. नाश्ता वगैरे करून निघाला होता. आलं होतं 100 मीटर खाली आलं आणि इकडून आता नदीतून क्रॉस करून तो समोर तुम्हाला टावर दिसत आहे का नाही मला समजत नाही, क्लिअर दिसतोय की नाही. पण आता इथून 5 ते 6 किलोमीटरचा आपला ट्रेक आहे आजचा. आपण हळूहळू सुरू केलं आहे ट्रेक करून. मग नंतर आपला बस ट्रॅव्हल आहे. आज आपण ओंकारेश्वरला जाणार आहे. म्हणजे जिथे 6 महिने जेव्हा कपाट बंद असतात तेव्हा बाबा केदारनाथ आणि मध्य महेश्वरची पालखी म्हणजे डोली तिथे असते. तिथे आपण दर्शन घेऊन मग पुढे जाणार आहे आज. असा आजचा प्लॅन आहे. ऋषिकेशला स्टे असेल. हां मित्रांनो नजारे बघून घ्या. पुन्हा इथे कधी यायला भेटेल काय माहिती नाही. हां ना, नद्या निळाशार थंडगार पाण्याच्या, ही डोंगर बाई खतरनाक आहेत सगळ्या गोष्टी. हा कडक ना, वेदरच वेगळं असतं. मजा आहे. चला आता पुढचा ट्रेक सुरू आहे. मंदिरापर्यंत जाऊन थांबू आपण. हा सुंदर असा ब्रिज. आणि आता येताना ज्यांना आपण बोलत होतो कसे चढतायत काय ती चढाई आता आपल्याला सुरू होणार आहे. बघू शकता वरती हा पूर्ण असा झिग झॅग करून तिथपर्यंत जायचं वरती. शपथ एवढा चढ पार करून आलो. थंडीच्या ह्याच्यात एवढा काम आलंय. तर आपला रोड सुरू झाला आहे. रोड आता फिरत डायरेक्ट बेस विलेज रांचीपर्यंत. चा हळूहळू ट्रेक कंप्लीट करतो. बेबी बारीक दिसतंय यार एकदम. बघू इकडे बघा. हा कसलं पोट बीट आतमध्ये गेलंय ना. हा काय वाटतं तुम्हाला किती किलो झाला असेल कमी? काय वाटतं तुम्हाला? अरे तुमचा चेहरा ना त्या घोड्याचा चेहरा सेम दिसत होता. कसं वाटतं बघा, ते पोट दिसतच नाही. टी शर्ट मोठा. अरे यार एक्सेप्ट केलं का तुमची एक्सेप्ट केलं का तुमची बॉडी एक्सेप्ट केलं का तुमची बॉडी मोठी. दगड. अरे माणसा दगडा कोण मारतो माहिती आहे ना? कोण मारतो? अरे का थांबला? दमलात ट्रेकर. तुम्ही बघू शकता बेस्ट स्पॉट आलाय नाश्त्याचा. 4.5-5 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आजच्या. टोटल 6 किलोमीटर. अजून 1 किलोमीटर बाकी आहे. आणि जाताना ज्या ठिकाणी आपण थांबलेलो, जे नदीचा जो भाग होता जरा तिथे थांबलेलो. आणि ह्या मॅडम बसल्या आहेत. तर आपण काकडी घेतली मस्त कापून इथे. मस्त थंड झाला पोटामध्ये. वाटवला होईल. अरे वा काकडे आलोय मस्तपैकी बाई. काकडे थंडगार काकडी खाऊन. पाणी बघू शकता निव्वळ पाणी आहे. निव्वळ एवढ्या थंड पाण्यात माणसं मस्त आंघोळ्या करतायत. ही मॅडम इथे असं चला चालू. चला जाऊया आता. जायचं ते तर हा निळा शार पाणी. काय मजा येत असेल आंघोळीची बाई. खतरनाक. चला तर उभा ट्रेक आपला सुरू झालेला आहे.
हे बघता बघता जवळ आलोय पार्किंगच्या. पण व्ह्यू बघू शकता, हे संपतच नाही त्या जे डोळ्यासमोरून जातच नाही ना. सरडा आहे रे. अरे घोरपड आहे माणसा कुठे? ती काय हा ना, सरडा आहे तो. नाही ते घोर- अरे नॉनसेन्स, सरडा आहे. हो. सरडा आहे रे बेबी. हा एक मोठा सरडा माझ्यासोबत तेच. आजच्या गावात दमलो रे. फायनली पार्किंग दिसलेले आहेत भाई. हा, तिथून ट्रेक स्टार्ट केलेला, तिथे येऊन पोचलेलो आहे. चला, आपली बस कुठं लागली तर शोधायला लागेल आणि मग कुठे आंघोळीची सोय होते का बघायचं. तर झाली तर ठीक आहे, नाही तर डायरेक्ट ऋषिकेश. हा भाई ट्रेक झालेले आहेत कम्प्लीट. आंघोळ्या वगैरे केल्या आणि तिथे रासी गावाची म्हणजे कुलदैवत आहे इथली, जर मध्यमाईश्वरचं दर्शन घेतलं तर ह्या देवीचं दर्शन जसं केदारनाथला गेल्यावर भैरवबाबाचं दर्शन घेतात तसं इथे आल्यावरती ह्या देवीचं दर्शन घ्यायचं असतं. हे आपण आता चालू आहे तेच दर्शन घ्यायला. चला, जवळच आहे, येताना आता आलोय कारणी पटकन. आता जाऊ आलोय मंदिरामध्ये. मंदिर बघू शकता, पूर्ण घंटीने भरलेलं आहे. एंट्रन्स हे प्रॉपर मंदिर आहे भाई, खतरनाक. चला दर्शन घेऊया आतमध्ये. राकेश्वरी माता. हा मित्रांनो, झालंय दर्शन आणि इकडची गावं बघायची तरी बघा. हा हा हा, पूर्ण डोंगरात गाव आहेत, क्लास एकदम. हे रानसी विलेज म्हणजे बेस पॉइंट. बोले के भाई बोले के भाई बोले के भाई